माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये प्रार्थना, दयाकृत्य, देवप्रीती आणि शेजारप्रीती अशा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो. किंबहुना एका अर्थाने आपलं आध्यात्मिक जीवन हे आपण सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो. उपवास काळ म्हणजे प्रायश्चित्त काळ हा एक देवाच्या करुणेचा किंवा देवाच्या कृपेचा काळ असतो. ही देवाची करुणा किंवा कृपा ही आम्हा प्रत्येकासाठी सतत उघडी असते. मात्र आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं नूतनीकरण करणं आणि त्यासाठी आपला वाममार्ग सोडून आपण देवाला प्रिय असणारं जीवन जगणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी ख्रिस्त सभा आम्हा प्रत्येकाला या उपवास काळामध्ये एक संधी देत असते की आपण प्रायश्चित्त करावं, प्रार्थना करावी, दानधर्म करावा आणि देवाचा अनुभव प्राप्त करून घ्यावा. होली क्रॉस चर्च कुर्ला मुंबई या धर्मग्रामाच्या वतीनं आयोजित केलेल्या या 3 दिवसीय उपवासकालीन मिशनसाठी प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. देवाजवळ या म्हणजे देव तुम्हाजवळ येईल. याकोबाचं पत्र अध्याय 4 वचन 8 आम्हाला सांगत आहे. आणि या आपल्या मिशनचा 3 दिवसाचा हा मुख्य विषय असणार आहे की देवाजवळ या आणि म्हणजे देव तुमच्याजवळ येईल. प्रत्येक दिवसाचं आयोजन किंवा प्रत्येक दिवसाचं हे जे मिशन आहे हे 3 टप्प्यामध्ये याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला आपण देवाची स्तुती आराधना करणार आहोत. तदनंतर आपल्याला प्रबोधनात्मक मार्गदर्शन म्हणजे प्रवचन दिलं जाईल आणि हे प्रवचन 2 टप्प्यामध्ये असणार आहे. आणि शेवटी या मिशनचा तिसरा शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे पवित्र साक्रामेंतासमोर आराधना आणि मनन चिंतन आपण करणार आहोत. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता आपण देवाच्या स्तुती आराधनेला सुरुवात करीत आहोत. आणि या स्तुती आराधनेसाठी मी आपल्यामध्ये ब्रदर सेबॅस्टियन दिनीस आणि त्यांचे सहकारी यांना मी निमंत्रण करीत आहे. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. विषय देवाचे प्रेम. या देवाचं प्रेम अनुभवण्यासाठी पवित्र त्रैक्याठाई स्तुतिगीत गाऊया. देवाची स्तुती करा, धन्यवाद देवाला द्या. देवाची स्तुती करा, धन्यवाद देवाला द्या. येशूची स्तुती करा, धन्यवाद येशूला द्या. येशूची स्तुती करा, धन्यवाद येशूला द्या. आत्म्याची स्तुती करा, धन्यवाद आत्म्याला द्या. आत्म्याची स्तुती करा, धन्यवाद आत्म्याला द्या. स्तुती करा, स्तुती करा, पवित्र त्रैक्याची स्तुती करा. स्तुती करा, स्तुती करा, पवित्र त्रैक्याची स्तुती करा. धन्यवाद
धन्यवाद द्या पवित्र त्रैक्याला धन्यवाद द्या धन्यवाद द्या धन्यवाद द्या पवित्र त्रैक्याला धन्यवाद द्या प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र दिला. म्हणून आपण देखील आपला देव परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती करावी असे नियमशास्त्रात लिहिले आहे. देव म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे देव आहे. प्रेम म्हणजे सर्वस्व अर्पण करणे, प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे, प्रेम म्हणजे निस्वार्थी वृत्ती, प्रेम म्हणजे प्रेम आणि निव्वळ प्रेमच. या आपण सर्व मिळून मोठ्या प्रेमाने त्या प्रेमळ देवाची स्तुती करूया. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा तू प्रेम आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा तू प्रेमळ प्रेम सागर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा तू दयाळू दया सागर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा तू करुणामय करुणा सागर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा तू वात्सल्यमय वात्सल्य सागर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे देवा तू जीवनदाता जीवन सागर आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. ह्याच विश्वासानं प्रेमल देवाचे स्तुतिगीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई वो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है वो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. जय येशू. जय येशू. येशू म्हणाला, मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर केली तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. होय, येशूचे शिष्य व्हायचे असेल तर एकमेकांवर प्रेम करावे. देवाची मुलं आणि देवाच्या कन्या बनायचं असेल तर परस्परांवर प्रेम करावे. आपण जसे स्वतःवर प्रेम करतो तसे शेजाऱ्यावर आणि आपल्या शत्रूंवरही प्रेम करावे. प्रेम करण्यातच सर्व काही आहे. या आपण सर्व मिळून प्रेमाने प्रेमल येशूची स्तुती करूया. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू तू प्रेमाचा आविष्कार आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू तू प्रेमाचा साक्षात्कार आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू तू शांतीदूत आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू तू जीवनाचा शब्द आणि श्वास आहेस. आम्ही तुझी स्तुती हे करतो. येशू मार्ग सत्य व जीवन तूच आहेस. आम्ही तुझी स्तुती हे करतो. येशू तू राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे येशू तू देवाठाई नवा करार आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. ह्याच विश्वासानं सर्व मिळून प्रेमल येशूचे स्तुती गीत गाऊया.
यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे लिए आया तू मेरे लिए जिया तू बहुत अच्छा है। मेरे लिए मरा तू मेरे लिए उठा तू बहुत अच्छा है। मेरे लिए आया तू मेरे लिए जिया तू बहुत अच्छा है। मेरे लिए मरा तू मेरे लिए उठा तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. येशू म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनवणी करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्यांनी तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जो माझ्या आज्ञा पाळितो तोच माझ्यावर प्रीती करतो, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर प्रीती पिता परमेश्वर करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन. असा हा सत्याचा आत्मा, प्रेमाचा आत्मा आपल्या ठाई परिपूर्ण व्हावा. पवित्र आत्म्याठाई आपले नूतनीकरण व्हावे, म्हणून आपण सर्व मिळून प्रेमल पवित्र आत्म्याची स्तुती करूया. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा तू देव आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा तू परिपूर्ण प्रेम आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा तू परम पवित्र परमात्मा आहेस. आम्ही तुझी स्तुती हे करतो. पवित्र आत्मा तू जीवनाचा आत्मा आहेस. आम्ही तुझी स्तुती हे करतो. पवित्र आत्मा तू विश्वासाचा आत्मा आहेस. आम्ही तुझी स्तुती हे करतो. पवित्र आत्मा तू सत्याचा आत्मा आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. हे पवित्र आत्मा तू दुसरा कैवारी आत्मा आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. ह्याच विश्वासानं त्या पवित्र आत्म्याचे आपण स्तुतिगीत गाऊया. आओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ. आओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ. तू है मेरी मुक्ति, तू ही मेरी शांति. तू है मेरी मुक्ति, तू ही मेरी शांति. तू है मेरी मंजिल, तू ही मेरा रास्ता. तू है मेरी मंजिल, तू ही मेरा रास्ता. आओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ.
तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ। येशू म्हणाला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. सुवार्ता हीच आहे की देव प्रेम आहे. येशू प्रेमच आहे. पश्चाताप करा म्हणजे पापांची कबुली द्या. आपली पापे कबूल करा. पाप निवेदन करा. प्रायचित्त संस्कार स्वीकारा. स्वर्गाचे राज्य म्हणजे खुद्द येशू आपल्या जवळ आला आहे. पापांची क्षमा करण्यासाठी येशू आला आहे. पापांपासून मुक्ती देण्यासाठी तो आला आहे. या आपली पापे पदरी घेऊया. आपली पापे येशूला सांगूया. मनातल्या मनात आपल्या पापांची आठवण करूया. कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगईने केलेली पापे आठवूया. देवाच्या दहाज्ञा पाळल्या नसतील, मोडल्या असतील. हे शरीर देवाने त्याच्या प्रतिमेप्रमाणे घडविले आहे. शरीराची पापे, डोळ्यांनी नको ते पाहिलं असेल, कानांनी नको ते ऐकलं असेल, जिभेने नको ते वाईट अभद्र असे बोलले असेल. देवाची योजना ही कुटुंबाची, कुटुंबाविरुद्ध झालेली पाप. देवाचे प्रेम, पती पत्नीचे प्रेम समजून घेतले नसेल. या आपल्या पापांची आठवण करूया आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून पश्चातापाचे गीत गाऊया. यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको क्षमा, तुझ में मिला है नया जीवन. तुझ में लिए हमको क्षमा, तुझ में मिला है नया जीवन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. आता पवित्र त्रैक्या ठाई त्या पवित्र देव बापाची, त्या प्रेमळ येशू ख्रिस्ताची आणि पवित्र आत्म्याची आता आपण आराधना करीत आहोत. आराधनेसाठी आपली तयारी करूया. आराधना हो आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना. आराधना हो आराधना, देव बापाची आराधना. आराधना
आराधना हो आराधना, देव बापाची आराधना. आराधना हो आराधना, येशू ख्रिस्ताची आराधना. आराधना हो आराधना, येशू ख्रिस्ताची आराधना. आराधना हो आराधना, पावन आत्म्याची आराधना. आराधना हो आराधना, पावन आत्म्याची आराधना. आराधना हो आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना. आराधना हो आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना. पवित्र त्रैक्याची आराधना. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू, जय येशू. जय येशू. ख्रिस्ताची शांती आपण एकमेकांना देऊया. ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची शांती. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. रोमकरास पत्र अध्याय 13 वचन 8 ते 10. एकमेकावर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेले आहे. कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तरी तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजपासून आपण प्रायश्चित्तकालीन जे मिशन आहे ह्या प्रायश्चित्तकालीन मिशनला सुरुवात करीत आहोत. आणि आज आपण देवाचं जे प्रेम आहे त्या देवाच्या प्रेमावरती थोडंसं मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि हे करीत असताना आपण देवाचं प्रेम आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. जसं देव आम्हावरती प्रेम करतो त्याप्रमाणे आपण देखील इतरावरती प्रेम करायला हवं आहे. ह्या महत्त्वाच्या शिकवणुकीवरती आज आपण प्रबोधन ऐकणार आहोत. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, थंडीचे दिवस होते आणि या थंडीच्या दिवसामध्ये एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेवरती न्यूजपेपर विकण्यासाठी तो बसलेला होता. त्या रस्त्यावरती येणारे जाणारे असंख्य लोक ही थंडी असल्यामुळे आपापल्या घरामध्ये किंवा आपापल्या घराच्या दिशेने ती जात होती. आणि काही थोड्याच लोकांचं लक्ष कदाचित त्या मुलावरती जात होतं. आणि म्हणून सहजासहजी त्या मुलाकडे कोणी येऊन विचारत देखील नव्हतं की तुला काय हवं आहे का, थंडीच्या ह्या
वातावरणामध्ये तू कशा प्रकारे इथे राहणार. आणि म्हणून हा मुलगा थंडीमध्ये अगदी त्या ठिकाणी एकटाच बसलेला होता. मित्रांनो, थंडीत वाढतच राहिली आणि म्हणूनच त्या ठिकाणी बसून ते पेपर विकण्यामागून दुसरा पर्याय त्या मुलाकडे नव्हता. हे तो उसकी मजबुरी थी. कारण आजच्या दिवशी जर त्याने पेपर विकले नाही तर त्याच्या घरामध्ये त्याचा जो उदरनिर्वाह आहे हा पूर्ण होणार नाही. आणि म्हणून तो तसाच त्या ठिकाणी बसून राहिला. मात्र थंडी अधिकच वाढत राहिली आणि थंडीची वाढत असतानाच थंडीचे वारे देखील त्याला सहन होत नव्हते. आणि म्हणून मग त्या मुलाने विचार केला की आता आपण कुठेतरी आसरा शोधावा, कुठेतरी जावं आणि या थंडीपासून थोडंसं शरीराला ऊब मिळेल याचा तो शोध करू लागला. त्या मुलाने आपले पेपर उचलले आणि धावत पळत ज्या ठिकाणी त्याला आसरा मिळेल तो शोधत राहिला. अचानक त्या मुलाचं लक्ष एका पोलिसाकडे गेलं आणि जेव्हा पोलिसाला त्या मुलाने बघितलं तेव्हा त्या मुलाच्या मनामध्ये थोडासा एक आनंदाचा क्षण निर्माण झाला. त्या मुलाला थोडंसं हायसं वाटलं, बरं वाटलं. आणि हा मुलगा त्या पोलिसाकडे जातो आणि पोलिसांना सांगतो, कॅन यू डू वन फेवर फॉर मी, तुम्ही मला मदत करू शकता का. आणि त्या पोलिसांनी त्या मुलाला सांगितलं की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. आणि मग तो मुलगा त्या पोलिसांना म्हणाला, माझ्या शरीराला थोडीशी ऊब भेटेल अशी एखादी जागा मला तुम्ही सांगा की त्या ठिकाणी मी आजची जी रात्र आहे ही रात्र या ठिकाणी घालवणार. साहब बहुत ठंडा है, थोड़ा जगह दे दीजिए. आणि या मुलाची ही विनंती ऐकून पोलिसाला देखील प्रिय बंधू आणि भगिनींनो दया आली. परंतु त्या पोलिसाकडे दुसरा कुठलाच आधार नव्हता किंवा त्याच्याकडे दुसरं कुठलंच साधन नव्हतं. आणि म्हणून मग हा पोलीस थोडासा विचार करतो आणि मग त्या मुलाला सांगतो, हे बघ, मी तुझ्यासाठी काही जास्त करू शकत नाही, मात्र एक छोटंसं दयाकृत्य मी करू शकेन, तू हे कर. या रस्त्याच्या बाजूला जा आणि या रस्त्याच्या बाजूला एक व्हाईट हाऊस म्हणून एक मोठं घर आहे आणि त्या घराकडे जात असताना त्या घराकडे पोचल्यावर दरवाजावरती आवाज दे आणि दरवाजावरती आवाज दिल्यानंतर तुझ्यासाठी दरवाजा उघडला जाईल आणि दरवाजा उघडल्यानंतर केवळ एवढंच म्हण, जॉन 3:16, जोहान 3:16. आणि हे म्हटल्यानंतर मग दरवाजाजवळ जी आलेली व्यक्ती आहे ती तुला आतमध्ये घेईल. मुलाने पोलिसांनी जसं सांगितलं होतं तसं ऐकलं आणि तो त्या घराच्या दिशेने जाऊ लागला. आणि घराच्या दिशेने गेल्यानंतर त्या घराच्या दरवाजावरती त्याने आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर आतमधून त्याच्या कानावरती आवाज पडले, कोण आहे, हू आर यू. आणि त्या मुलाने उत्तर दिलं, जॉन 3:16. आणि हे म्हटल्यानंतर त्या मुलासाठी दरवाजा उघडण्यात आला आणि दरवाजा उघडल्यानंतर त्या दरवाजामध्ये त्याला तिथे एक बाई दिसली आणि त्या बाईने मग त्या मुलाला विचारलं की तुझं नाव काय आहे. मुलगा म्हणाला, माझं नाव केविन. बाई म्हणाली, कम इन माय सन अँड फील ॲट होम. आतमध्ये ये, हे घर तुझंच आहे. मुलाला त्या बाईने त्या मुलाला आतमध्ये घेऊन त्या थंडीपासून थोडासा निवारा मिळेल, कुठेतरी मन शांत होईल म्हणून आतमध्ये त्या मुलाला बोलावलं. आणि त्या घरामध्ये ज्या ठिकाणी आग होती त्या आगीजवळ त्याला नेलं, म्हणजे जेणेकरून
त्याच्या शरीराला थोडीशी कुठेतरी ऊब मिळेल. आणि त्या ठिकाणी ती दोघं एका बसू लागली. काही वेळ झाल्यानंतर ती बाई तिथून निघाली आणि आपल्या दुसऱ्या कामासाठी ती निघून गेली. मात्र मुलगा त्या आगीजवळ बसला असताना एका वेळी त्याला त्याच्या शरीराला ऊब मिळत होती. आणि त्याच वेळी हा मुलगा विचार करत होता, जॉन 3:16, योहान 3:16, हे नक्की काय आहे हे मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की हे योहान 3:16 जे आहे ह्याद्वारे माझ्या शरीराला कुठेतरी आसरा किंवा आधार मिळत आहे, माझ्या शरीराला ऊब मिळत आहे. आणि काही वेळानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ती बाई पुन्हा एकदा तिथे आली आणि त्या मुलाला म्हणाली, तुला कदाचित भूक लागली असेल, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खाण्यासाठी देतो. आणि मग ती बाई आतमध्ये गेली आणि त्या मुलाला खाण्यासाठी तिने भोजन आणलं. इथपर्यंत तर त्या मुलाची सर्व जी शारीरिक भूक होती ती तृप्त झालेली होती, कारण त्याला मनाला बरं वाटलेलं होतं. आणि म्हणून या मुलाने त्या बाईने दिलेलं जेवण स्वीकारलं. शारीरिकदृष्ट्या तो तृप्त झाला. आणि हे सर्व झालं असताना त्याच्या मनामध्ये मात्र एकच विचार येत होता की जॉन 3:16, योहान 3:16 हे नक्की काय आहे मला माहीत नाही, मात्र या वचनाने किंवा या योहान 3:16ने मला माझी थंडी जी होती या थंडीपासून माझ्या शरीराला ऊब दिलेली आहे आणि मला वाटते की मला प्रेम मिळालेलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, योहान 3:16 नक्की काय आहे? आणि योहान 3:16 बायबल आम्हाला प्रत्येकाला सांगत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपवास काल म्हटला की आपणा सर्वांची एक ओढ असते, आपणा सर्वांची एक आंतरिक इच्छा असते की कुठेतरी आम्हा सर्वांचं आध्यात्मिक जे अन्न आहे ते आम्हाला मिळावं, आध्यात्मिक आपली जी भूक आहे ती तृप्त व्हावी. आणि म्हणूनच या उपवास काळातील दिवसामध्ये आपल्या समाजामध्ये आपण जर बघितलं तर आम्हाला काय दिसतं की जास्तीत जास्त लोक प्रार्थना, प्रायचित्त, दानधर्म या माध्यमाद्वारे देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात किंवा देवाच्या प्रेमामध्ये जाऊन देवाच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करीत असतात. आणि हे करीत असताना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्रत्येकजण हे देवाचं जे निस्सीम प्रेम आहे, देवाचं जे बिनशर्त प्रेम आहे, ह्या प्रेमावरती आजचं हे प्रबोधन ऐकत आहोत. आपल्यापैकी बरेच जण आपण चर्चमध्ये मिसाला जातो आणि मिसाला जेव्हा चर्चमध्ये जातो तेव्हा धर्मगुरू मिसाची सुरुवात करीत असताना म्हणतात, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आणि हे म्हटल्यानंतर धर्मगुरू आपणा सर्वांना, सर्व भाविकांना एक अभिवादन देतात. आणि ते अभिवादनामध्ये ते काय म्हणतात की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि आपण म्हणतो आणि तुम्हाला सुद्धा. अत्यंत महत्त्वाच्या या अभिवादनामध्ये 3 गोष्टी आहेत की येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचं निस्सीम असं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो स्वर्गीय बाप आहे, जो आपला स्वर्गीय पिता आहे, हा स्वर्गीय पिता हा प्रेमळ आहे, दयाळू आहे आणि तोच प्रीतीने भरलेला आहे. आणि म्हणूनच
आपल्या स्वर्गीय पित्याचं आम्हा प्रत्येकावरती प्रेम आहे. तो प्रत्येकावरती आपणावरती प्रेम करीत असतो. आणि अशावेळी देवाचं जे प्रेम आहे हे प्रेम बिनशर्त आहे. अनकंडिशनल लव ऑफ अ फादर. आणि हेच बिनशर्त प्रेम आपण ऐकत असतो. बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचत असतो. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 7 काय सांगत आहे बघा. आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व तो देवाला ओळखतो. आपण एकमेकावर प्रीती करावी. आणि हीच एक ख्रिस्त सभेची अत्यंत महत्त्वाची शिकवणूक आहे. मूलभूत जी शिकवणूक आहे ही मूलभूत शिकवणूक हीच की आपण एकमेकावरती प्रेम करावं, कारण प्रीती देवापासून आलेली आहे आणि आपण देवापासून आलेलो आहोत. आणि अशावेळी ह्या ठिकाणी हे वचन आम्हाला सांगत आहे की जर आपण देवापासून आलेलो असू तर जो देव प्रेम आहे त्या देवाला आपण प्रत्येकाने ओळखायचं आहे. आणि देवाला ओळखण्यासाठी, देवाला जाणण्यासाठी आणि देवावरती प्रीती करण्यासाठी याकोबाचं पत्र अध्याय 4 वचन 8 आम्हाला काय सांगत आहे बघा, की देवाच्या जवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. कम नियर टू गॉड अँड ही विल कम नियर टू यू. आणि मला वाटतं या उपवास काळामध्ये आपण प्रत्येकजण ह्या देवाच्या जवळ येण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. देवाच्या जवळ कशासाठी आपण येत असतो? कारण देव प्रेम आहे आणि ह्या प्रेमाचा आम्हा प्रत्येकाला अनुभव घ्यायचा आहे. मानवी जीवनाचा मुख्य किंवा मूलभूत हेतू काय असेल? व्हॉट इज द पर्पज ऑफ ह्युमन लाईफ? आणि मानवी जीवनाचा मुख्य आणि मूलभूत हेतू एकच आहे की आपण देवाला ओळखावं आणि देवावरती प्रेम करावं. आपल्या ख्रिस्ती धर्माचा जो श्रद्धा ग्रंथ आहे, कॅटेकिझम ऑफ कॅथलिक चर्च, या ख्रिस्ती धर्माचा श्रद्धा ग्रंथामध्ये आर्टिकल पहिलंच आम्हाला प्रत्येकाला सांगत आहे. आणि हे पहिलं आर्टिकल हे देवाच्या प्रीतीविषयी सांगत असताना हे आर्टिकल सांगत आहे की परमेश्वर स्वतःमध्ये परिपूर्ण असून कृपावंत आहे. त्याने त्याच्या चांगुलपणाने त्याच्या कृपेच्या जीवनात सहभागी होण्यासाठी मनुष्यास निर्माण केला आहे. ह्याच कारणाने तो परमेश्वर सर्वदा व सर्वत्र माणसाशी संपर्क साधतो, त्याच्या जवळ येतो. माणसाने त्याचा शोध करावा, त्याला जाणावं व सर्व शक्तीनिशी त्याच्यावरती प्रेम करावं, म्हणून तो मनुष्यास नेहमी पाचारण करत असतो. गॉड इन्फिनिटली परफेक्ट अँड ब्लेस्ड इन हिमसेल्फ, सो इन हिज ओन गुडनेस ही क्रिएटेड मॅन टू मेक हिम शेअर इन हिज ओन ब्लेसेड लाईफ, सो दॅट every time and every place God draws close to man. He calls man to seek him, to know him and to love him. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या धर्माची ही एक मध्यवर्ती शिकवणूक आहे. आणि मध्यवर्ती शिकवणूक काय आहे की आपण प्रत्येकाने देवाला शोधावं, देवाला जाणावं आणि हे करीत असताना सर्व शक्तीनिशी आपण त्या देवावरती प्रेम करावं. अत्यंत महत्त्वाचे 3 वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले आहेत. देवाला शोधायचं, देवाला जाणायचं आणि सर्व शक्तीनिशी त्या देवावरती आपण प्रेम करायचं. आणि त्याचसाठी या उपवास काळामध्ये जर आपण चर्चमध्ये जात असाल तर प्रभूचा शब्द जर आपण जेव्हा ऐकतो, ही जेव्हा वाचनं या दिवसामध्ये ऐकतो, त्या ही सर्व वाचनं ही देवाच्या प्रेमामध्ये किती भरलेली आहेत याचा आपल्याला अनुभव आला असेल. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आज आपण या देवाच्या प्रेमावरती विचार मंथन करत आहोत. आणि हे विचार मंथन करीत असताना एक गोष्ट आपण प्रत्येकाने कबूल करावी, आणि ती गोष्ट आहे की देव प्रेम आहे. तो देव आम्हा प्रत्येकाला स्वीकारतो. आपण कसंही असो, आपण कितीही पाप केली असली तरी तो परमेश्वर देव आम्हा प्रत्येकावरती प्रेम करत आहे आणि प्रेम करत राहणार आहे. मात्र त्या देवाच्या शिकवणुकीनुसार आपण प्रत्येकाने जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. मग आज मी स्वतःला प्रश्न विचारायचा की ज्या देवाने मला निर्माण केलेलं आहे त्या देवाला मी माझ्या जीवनामध्ये शोधतो का? आणि देवाला शोधण्यासाठी मी माझ्या परीने किती प्रयत्न करत आहे? दयेची कृत्य, सेवेची कृत्य, प्रेमाची कृत्य जी माझ्या जीवनामध्ये असतात आणि देऊळ माता मला नेहमी ती सांगत असते, ह्यावरती मी कधी विचार केलेला आहे का? ही जी दयेची कृत्य आहे ती माझ्या जीवनामध्ये मी अंगीकारलेली आहेत का? याच्यावरती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रत्येकाने विचार करायचा आहे. बायबलमध्ये जर आपण लक्ष दिलं तर बायबलमधील अगदी पहिलंच जे पुस्तक आहे, पहिलं पुस्तक आहे ते उत्पत्तीचं. आणि या पहिल्याच उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिले 11 अध्याय जे आहेत, हे 11 अध्याय देवाने निर्माण केलेली जी सृष्टी आहे, म्हणजेच निर्मितीची जी कथा आहे, ही निर्मितीची कथा आपण सर्वजण ऐकत आहोत. बघा, सुरुवातीलाच जर आपण या निर्मितीच्या कथेमध्ये बघितलं की देवाने या पृथ्वीवरती निसर्गाला जन्मास आणलं. आणि हे करत असताना झाडे, फुले, फळे, डोंगर, पर्वत, नद्या, झरे, समुद्र, पशुपक्षी हे सर्व काही परमेश्वर देवाने निर्माण केलं. आणि हे सर्व काही निर्माण केले असताना परमेश्वर देवाने, या आपण पहिला अध्याय जर वाचला, व्यवस्थित जर पहिला अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये एक कॉमन शब्द आलेला आहे, कॉमन स्टेटमेंट आलेला आहे. परमेश्वराने जेव्हा जेव्हा निर्मिती केली तेव्हा परमेश्वर देवाने म्हटलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. कारण आपला देव, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा चांगला आहे, तो प्रेम आहे. आणि म्हणूनच देवाने उद्गारलेले जे शब्द, हे चांगलं आहे, ह्या शब्दाद्वारे जणू काही प्रत्येक माणसाला एक दिलासा भेटतो. आणि म्हणून परमेश्वर देवाने आपल्या निर्मितीमधील अत्यंत महत्त्वाची किंवा सर्वोत्कृष्ट निर्मिती जर केली असेल तर ती निर्मिती आहे माणसाची. आणि ही माणसाच्या निर्मितीबद्दल परमेश्वर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 वचन 27 आम्हाला सांगते की परमेश्वर देवाने आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला. बघा किती अत्यंत महत्त्वाची वचन आहे. आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखाच परमेश्वर देवाने माणसाला निर्माण केलं, कारण परमेश्वराचं माणसावरती हे प्रेम आहे. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर देवाने या माणसाची निर्मिती केली तेव्हा मानव आणि देव यांच्या प्रेमाची कथेला सुरुवात झालेला आहे. मग मानवाने देवाचं प्रेम शोधलं आहे का? ह्या देवाला आपल्या जीवनामध्ये जागा दिलेली आहे का? की या देवाच्या विरुद्ध मनुष्य गेलेला आहे? ह्या विषयावरती कदाचित आपल्या दुसऱ्या प्रबोधनामध्ये आपण जास्त करून ऐकणार आहोत. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, योहान अध्याय 15 वचन 9 आणि 10 आम्हाला सांगत आहे की जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने उद्गारलेलं अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे की जशी पित्याने माझ्यावरती प्रीती केली तशी मीही तुम्हावरती प्रीती करत आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. आणि म्हणून येशू सांगत आहे की तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहा. आणि पुढे जाऊन हे वचन आम्हाला सांगत आहे, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीमध्ये राहतो तसं तुम्ही देखील माझ्या आज्ञा पाळा आणि प्रीतीमध्ये राहा.
देवाच्या प्रीतीमध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्याला जर राहायचं असेल, देवाच्या प्रीतीमध्ये राहून देवाला शोधायचं असेल, देवाला जाणवायचं असेल किंवा देवावरती निस्सीम प्रेम करायचं असेल, तर या ठिकाणी आम्हाला परमेश्वर देवाने काय आज्ञा दिलेली आहे की ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या विषयावरती आपण मनन आणि चिंतन करीत असताना एक गोष्ट आपण प्रत्येकाने कबूल केलेली आहे आणि करत आहोत की देव हा बिनशर्त प्रेम आम्हा प्रत्येकावरती करत असतो. देवामध्ये कुठलाच स्वार्थी हेतू नसतो, तर देवाचं प्रेम हे निस्वार्थी आहे. आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने ते आपल्या स्वतःच्या उदाहरणामधून दाखवून दिलेलं आहे की जेव्हा वल्लांडनाच्या भोजन प्रसंगी त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि शिष्यांचे पाय धुतल्यानंतर ती प्रीतीची शिकवणूक त्यांना दिली, जसं मी तुम्हावरती केलं आहे, जशी मी कृती केलेली आहे, तुम्ही देखील तशी कृती बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या विषयावरती आपण हे प्रबोधन जे ऐकलेलं आहे, हे प्रबोधन ऐकत असताना आपण खरोखरच देवाला धन्यवाद देऊया की आपला देव हा प्रेमळ आहे, आपला देव हा प्रेमाने भरलेला आहे. आणि या प्रेमळ पित्याकडे आपण प्रत्येकजण यावं, त्याला शोधावं, त्याला जाणावं आणि त्याच्यावरती सर्व शक्तीनिशी प्रेम करावं. म्हणून त्याच दयाधनाकडे आपण प्रार्थना करूया. मी तुम्हावर प्रेम केले, माझे जीवन समर्पिले. प्रेमाचा हा माझा प्याला, प्रेम करण्यास देतो तुम्हास. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझे केले तसे. परस्परांच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझे केले तसे. परस्परांच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे. चुकलेला क्षमा करा, शत्रूवरही प्रेम करा. माझा संदेश जगी पसरा, मांगल्याची आस धरा. आम्ही प्रेम करू एकामेकावर, प्रभू तुझे केले तसे. परस्परांच्या सेवेचे प्रभू दान दे आम्हा कृपेचे.
याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 13 ते 15. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व बुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजीविते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे दुसरं जे प्रबोधन आहे, दुसरं प्रबोधन आणि त्याचा विषय पाप. मानवाने देवाच्या प्रेमाला जेव्हा नकार दिला आणि मानवाने देवाच्या प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याच्या नशिबामध्ये, त्याच्या जीवनामध्ये कुठलं दान आलं, याच्यावरती आपण ह्या प्रबोधनामध्ये ऐकणार आहोत. संत अगस्टीनने सुंदर सांगितलं आहे. संत अगस्टीन म्हणतात की पाप म्हणजे परमेश्वरी प्रेमाला मानवाने दिलेला नकार. परमेश्वरी प्रेमाला जेव्हा मनुष्य हा नकार देतो तेव्हा त्या ठिकाणी पापाचा जन्म होतो. जुन्या करारामध्ये शमूएलाचं दुसरं पुस्तक जर आपण बघितलं, त्या दुसऱ्या पुस्तकामधील 12व्या अध्यायामध्ये आम्हाला दावीद राजाची एक कथा सापडते. दावीद या राजाने जो देवाचा निवडलेला, ह्या दाविदाने जे पाप केलं ह्याबद्दल आम्हाला या शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये अध्याय 12मध्ये ती गोष्ट कदाचित परिचयाची असेल की परमेश्वर देव संदेष्टा नाथानद्वारे दावीद राजाचे जे पापाचं तारण करतो किंवा पाप उघडकीस आणतो. आणि हे 12व्या अध्यायामध्ये आपण वाचत आहोत. आणि या कथेमध्ये, या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे की दावीद राजाने आपला जो सेवक आहे उरिया हित्ती, याची बायको बेत्सेबा, हिच्याबरोबर प्रसंग केला किंवा पाप केलं. आणि ते तिच्याबरोबर पाप केल्यानंतर एक पाप लपविण्यासाठी दावीद राजा बेत्सेबा हिचा जो पती आहे म्हणजे उरिया हित्ती यास युद्धावर पाठवतो, जेणेकरून त्या ठिकाणी तो गेल्यानंतर तो त्या मरण जावा, म्हणजे त्याच्या हातामधून दुसरं पाप व्हावं. एक पाप लपविण्यासाठी दावीद राजा हा दुसरं पाप करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच एवढंच नाही, तर हा जो सेवक आहे उरिया सेवक दाविदाचा, हा युद्धावर जावा आणि त्यासाठी त्यांनी सैनिकातर्फे त्याप्रमाणे ती योजना केली आहे. आणि सैनिकांना तसा त्याने आदेश दिलेला होता. एका पापामुळे दावीद हा आंधळा झाला होता आणि एक पाप लपविण्यासाठी तो दुसरं देखील पाप करायला तयार असतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एखादा मनुष्य जेव्हा पाप करतो तेव्हा एक पाप लपविण्यासाठी जणू काही आपण पापीच नाहो किंवा आपण कुठल्याच प्रकारचा पाप केलं नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती किंवा वृत्ती जी असते ती माणसामध्ये दिसून येते. आणि दाविदाच्या बाबतीमध्ये देखील असंच झालं. दावीद स्वतःहून मान्य करत नव्हता की मी पाप केलेला आहे किंवा करत आहे, आणि त्याचं पाप हे उघडकीस यावं, त्याचं कुठेतरी परिवर्तन व्हावं. आणि म्हणून परमेश्वर देवाने नातान जो एक संदेष्टा आहे, त्या नातान संदेष्टाला किंवा भविष्यवादाला दावीद राजाकडे पाठवलं. नातान संदेष्टा जेव्हा दावीद राजाकडे येतो तेव्हा दावीद राजाला तो सर्व काही सांगतो, मात्र आपण चूक केलेली आहे हे कबूल करण्यासाठी दावीद ती मान्य करत नाही. आणि ह्यावेळी नातान संदेष्टा हा राजा दावीद याला एक दाखला देतो. आणि हा दाखला काय आहे
तो दाखल्यामध्ये सांगतो की एका नगरामध्ये 2 मनुष्य राहत होते. एक श्रीमंत होता आणि एक गरीब होता. श्रीमंत माणसाकडे भरपूर मेंढरं होती, त्याची गुरं होती आणि विपुल प्रमाणामध्ये त्याच्याकडे संपत्ती होती. परंतु जो गरीब मनुष्य होता, त्या गरीब माणसाकडे एक लहानशी मेंढी होती आणि त्या मेंढीखेरीज त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. गरीब खेडूत त्या मेंढीवर मुलाप्रमाणे तो प्रेम करायचा. ती त्याच्या घासातला घास आणि जणू काही एक जीवनाचा तो भाग बनलेली होती ती. आणि म्हणून त्या मेंढीवर, त्या प्राण्यावरती हा मनुष्य, गरीब मनुष्य अगदी आपल्या मुलीप्रमाणे तो प्रेम करायचा आणि जपवणूक करायचा. आणि एक दिवस असं झालं की त्या श्रीमंत माणसाकडे एक पाहुणा आला. आणि जेव्हा श्रीमंत माणसाकडे पाहुणा आला, तेव्हा पाहुण्याचा पाहुणचार करण्यासाठी त्या श्रीमंत माणसाने आपल्याकडे जे हजारो मेंढरं आहेत, हजारो गुरं आहेत, ह्यापैकी काही न कापता त्या गरीब माणसाची जी एकच मेंढी होती, एकच ते मेंढरू होतं, ते त्याने आणलं आणि ते कापलं. आणि हे जेव्हा त्या नाथांनी दाविदाला सांगितलं, तेव्हा दावीद राजाचा जो कोप होता तो भडकला. आणि दावीद राजा नाथानला म्हणू लागला की तो कोण आहे मनुष्य, मला आताच सांग, आणि मी तुला शपथ घेऊन सांगतो की तो मरणाला पात्र आहे, त्याला मी मरणदंड शिक्षा देईन. तेव्हा नातान हा दाविदाला म्हणाला, महाराज, तो दुसरा तिसरा कुणी मनुष्य नसून तो आपण स्वतः आहात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नातान या भविष्यवाद्याने दावीद राजाचं पाप उघडकीस आणलं. दाविदाने पश्चाताप केला आणि त्यावेळी दाविदाने त्याचं परिवर्तन होऊन एक चांगला सन्मार्ग पकडला. वास्तविक पापांची जाणीव होणं हीच एक पश्चातापाची पहिली पायरी आहे. आपण केवळ डोळे उघडण्याचा अवकाश की प्रेमळ पित्याचे हात आपल्याला अलगद विसावा घेण्यासाठी त्याच्यामध्ये ते थांबलेले असतात. पाप आपल्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करते. अपराधीपणा आणि पश्चाताप ह्या दोघांमध्ये फरक आहे. अपराधीपणाची भावना आपल्याला विनाशाकडे घेऊन जाते, तर पश्चातापाची भावना आपल्याला जीवनाकडे म्हणजे देवाकडे घेऊन जात असते. आम्हा सर्वांना जुदास आणि पेत्राची कथा किंवा गोष्ट परिचयाची आहे. जुदासने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला. पेत्राने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं. जुदासला अपराधीपणाच्या भावनेने घेरलेलं आहे, त्याला पश्चाताप झाला नाही. उलट पेत्राला झालेल्या चुकीबद्दल त्याने पश्चाताप केला. आणि म्हणून पाप केल्यावर जुदासने अंधाराचा मार्ग पकडला. जेव्हा तो बाहेर पडला त्या ठिकाणी अंधार होता, आणि अंधार हे पापाचं लक्षण आहे. पापाची व्याख्या आपल्या ख्रिस्ती धर्मश्रद्धा ग्रंथामध्ये आर्टिकल 1849 मध्ये सांगितलं आहे. कॅटेकिझम ऑफ कॅथलिक चर्च. परिपक्व सत्सद विवेक बुद्धी, सत्य आणि विचार यांच्या विरुद्ध केलेली कृती म्हणजे पाप होय. सिन इज अन ऑफेन्स अगेन्स्ट रिझन, ट्रूथ अँड राईट कॉन्शियन्स. पाप म्हणजे देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करण्यात आलेले अपयश होय. इट इज अ फेलियर इन जेन्युइन लव्ह फॉर गॉड अँड नेबर. स्तोत्रकार स्तोत्र क्रमांक 51 मध्ये आम्हाला म्हणतो की तुझ्या विरुद्धच मी पाप केला आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलं आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा तू निष्पुरुष ठरशील.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, पापामुळे मनुष्य देवाच्या प्रेमाविरुद्ध वागण्यास प्रवृत्त होतो व देवाच्या प्रेमाला तो पारखा होतो. देवाच्या प्रेमाला मनुष्य जेव्हा नकार देतो तेव्हा पापांचा जन्म होतो. तरीसुद्धा प्रेमळ देव आपला सर्वांच्या शोधामध्ये असतो. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये काईन आणि आबेल यांची कथा आपण ऐकलेली आहे. काईन हा एक शेतकरी, तर त्याचा भाऊ आबेल हा एक मेंढपाळ होता. केवळ द्वेषापोटी काईनने हाबेलला आपल्या स्वतःच्या भावाला मारलं. हे उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये वचन 9 मध्ये आपण ऐकतो. आणि परमेश्वर देव तेव्हा काईनकडे येतो व काईनला विचारतो की तुझा भाऊ कुठे आहे, तुझा भाऊ कोठे आहे. परमेश्वर देवाला याचा भाऊ आबेल कोठे आहे हे माहीत करून घ्यायचं नव्हतं. तर काईनने जे पाप केलेलं आहे ते पाप तो लपवत होता, याची त्याला आठवण करून द्यायची होती. आता याच कथेमध्ये पुढे काय झालं, तर जेव्हा परमेश्वर देव काईनला विचारतो की तुझा भाऊ कोठे आहे, काईनने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला मला माहीत नाही. एम आय माय ब्रदर कीपर, मी माझ्या भावाचा राखणदार आहे का. दयालू परमेश्वर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अद्यापर्यंत काईनला दोषी ठरवत नाही, तर त्याला फक्त पापाची कबुली करण्याची एक संधी देत असतो. तू हे काय केलं आहेस, कारण तुझ्या भावाचं रक्त भूमीतून माझ्याकडे आक्रोश करीत आहे. उत्पत्ती 4 वचन 10. काईनने स्वतःच्या भावाला ठार करून आपलं पाप लपविण्यासाठी आणखी दुसरं पाप करण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि म्हणून एखादा मनुष्य जेव्हा पापामध्ये पडतो तेव्हा त्याला जणू काही वाटतं की मला कोणच बघत नाही, आणि म्हणून तो नेहमी अंधाराचा आसरा शोधत असतो. पाप किंवा सैतानी प्रवृत्ती या घोर परीक्षेतून आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि कुठे ना कुठे ही सैतानी जी प्रवृत्ती आहे यावर आघात करण्यासाठी सैतान जो असतो आपल्या प्रत्येकावरती आघात करण्यासाठी तो थांबलेला असतो. मात्र आपण किती सक्षम आहोत हे आपण स्वतः शोधायचं आहे. खुद्द येशू ख्रिस्ताला देखील सैतानाने सोडलं नाही. आणि याचा आपण उतारा तो ऐकलेला आहे मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 मध्ये, की सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतो. त्या उंच पर्वतावरती टेकडीवरती त्याला नेतो. मात्र सैतानाच्या त्या मोहपाशाना प्रभू येशू ख्रिस्त बळी पडत नाही. त्या सैतानी प्रवृत्तीला तो थारा देत नाही. त्याच्यावरती तो विजयी होतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देवशब्दाचा आधार घेतला होता. आणि तरीसुद्धा हा सैतान जो आहे हा आपले जे प्रयत्न आहेत चालूच ठेवतो. आणि येशू ख्रिस्ताच्या पुढील जीवनामध्ये जर आपण बघितलं तर अनेक असे प्रसंग आले की ह्या प्रसंगामध्ये जणू काही सैतान त्याची नित्य नियमाने तो परीक्षा घ्यायचा. शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अविश्वास दाखवला. कालवारीच्या टेकडीवरती मरण यातना सहन करीत असताना ते त्याला सोडून गेले. जुदासने विश्वासघात केला. सर्व शिष्यांचा जो लीडर आहे पेत्र आहे हा येशूला नाकारतो. आणि अशा विविध प्रसंगाने पाप येशूच्या मार्गावर टपून बसलं होतं. परंतु अशा सर्व प्रसंगातून अगदी शांत आणि हळुवारपणे येशूने पापावर विजय मिळवला. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या प्रेमामध्ये होता, देवाच्या जवळ होता. आणि म्हणूनच जी व्यक्ती प्रेम करत असते ती पापाचा तिरस्कार करते. आणि म्हणून आपण असं म्हटलं आहे की पापी मनुष्य आणि पाप यांच्यामध्ये फरक आहे. देव पापांचा तिरस्कार करतो, पापी माणसाचा तिरस्कार करत नाही. याकोबाच्या पुस्तकातून घेतलेल्या वचनामध्ये आपण तेच ऐकलं आहे की प्रत्येक माणूस आपल्या वासनेने आंधळा होतो.
भुलतो, मोहात पडतो आणि मग वासना गर्भवती होते आणि पापाला जन्म देते. पाप परिपक्व झालं की विनाशाला जन्म देते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा पापी आणि जे समाजामध्ये बहिष्कृत केलेले जे लोक आहेत त्यांना आपलंसं करतो, त्यांच्यावरती प्रेम करतो, जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताला हेच सांगायचं आहे की आपण देखील अशा पद्धतीने, अशा स्तरावरती जे जो लोक आहेत त्यांच्यावरती आपण प्रेम करायचं. आणि म्हणून त्याने लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 वचन 32 मध्ये सांगितलं आहे की मी नीतिमानास बोलावयास आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावयास आलेलो आहे. शास्त्री व परुषाने एका व्यभिचारी म्हणजे पापी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं आणि येशूला सांगितलं या बाईने पाप केलेलं आहे आणि म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे हिला शिक्षा झाली पाहिजे. अशा वेळी प्रभूने त्या पापी बाईला दोषी ठरवला नाही, तर शास्त्री आणि जे परुष आहेत त्यांच्यासमोर नक्की पाप काय आहे हे याचा खुलासा करून दिला. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये आपण जकातदार आणि पापी जो मत्ते आहे त्याची गोष्ट ऐकलेली आहे. समाजाने एक प्रकारचं त्याच्यावरती लेबल लावलेलं होतं की हा पापी जकातदार, आणि प्रभू येशू ख्रिस्त या पापी आणि जकातदार लोकांच्या बरोबर राहतो, त्यांच्याबरोबर भोजनावर घेतो. आणि या सर्व शिकवणुकीद्वारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हा प्रत्येकाला एक गोष्ट मात्र शिकायला मिळते आणि ती म्हणजे देव हा पापी माणसांच्या शोधामध्ये आहे. आपण कुठे ना कुठे कधी ना कधी लहानसहान पापं करतो, मात्र तरीसुद्धा परमेश्वर देव आम्हा प्रत्येकावरती प्रेम करतो. आपण प्रत्येक भाविक, प्रत्येकजण त्या देवाच्या प्रेमाला नकार न देता त्या देवाच्या प्रेमामध्ये आपण वाढत राहावं, म्हणून आपण विशेषतः दयावंत येशूकडे प्रार्थना करूया. आमेन. मेरा जीवन साथी है, मेरा
या पवित्र साक्रामेंतामध्ये खुद्द येशू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर आहे. जो ख्रिस्त आपला साथी, आपला बंधू व आपला सहारा आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण मानवंदना करूया. आणि जो येशू आपल्या या भाकरीच्या रूपामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आता प्रवेश करत आहे. या ख्रिस्ताला आपण आमंत्रण देत असताना आपण आपलं प्रत्येकाचं अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जी लहान मोठी पापं आहेत, जे लहान मोठे दोष आहेत, हे सर्व काही प्रभू त्याच्या प्रेमाने आता धुवून टाकत आहे. या प्रभूमध्ये आपण सर्वजण उपस्थित असता. खुद्द येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे, जिथं दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतील त्या ठिकाणी मी हजर आहे. हे प्रिय येशू, या भाकरीच्या रूपामध्ये तू आमच्या समोर, आमच्या कुटुंबामध्ये हजर आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तो आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला आज स्पर्श कर. आमचं प्रत्येकाचं अंतःकरण तू तुझ्या रक्ताने धुवून टाक. हाच प्रभू येशू ख्रिस्त जो बिनशर्त प्रेम करण्यासाठी आपल्या प्रत्येकासमोर आहे. या येशूवर आपण श्रद्धा ठेवूया. आपलं मन त्यासाठी एकाग्र करूया. मन शांत ठेवूया आणि काही क्षणभर केवळ त्या भाकरीमध्ये हा जो ख्रिस्त आहे, ह्या ख्रिस्तावरती आपली नजर ठेवूया. प्रिय भाविकांनो, प्रार्थना म्हणजे केवळ देवाशी बोलणं नाही, तर प्रार्थना म्हणजे देवावरती आपली नजर ठेवणं आणि त्या नजरेमध्येच आपल्या भावना त्या देवाला आपण व्यक्त करणं. संत जॉन मारी वियानी हे धर्मगुरू असताना आर्स या ठिकाणी एका मोठ्या मोडक्या अशा चर्चमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करत होते. आणि संत जॉन मारी वियानी यांच्या प्रार्थनेमध्ये मुखाद्वारे कुठलेच शब्द नव्हते, तर संत जॉन मारी वियानी हे केवळ आपली नजर त्या येशूवरती ठेवून
आपल्या भावना येशूला अंतःकरणामधून व्यक्त करत होते. एक शेतकरी फादर जॉन मारी व्यानीला विचारतो, फादर, तुम्ही ह्या मोडक्या चर्चमध्ये काय करीत आहात? कुठली प्रार्थना तुम्ही करत आहात? आणि संत जॉन मारी व्यानी याने त्या शेतकऱ्याला अतिशय सुंदर असं उत्तर दिलं. संत जॉन मारी व्यानी म्हणाले, मी माझी नजर येशूच्या त्या क्रुसावरती ठेवत आहे आणि येशू माझ्याकडे बघत आहे. अँड दॅट इज माय प्रेयर. ही माझी प्रार्थना आहे. प्रिय भाविकांनो, या साक्रामेंताद्वारे या भाकरीमध्ये येशू ख्रिस्त आपल्या समोर आहे. आपली नजर आपण ह्या येशूकडे देऊया. आपली नजर त्या येशूच्या नजरेवर आपण ठेवत असताना आजच्या दिवशी ज्या विषयावरती आपलं हे मार्गदर्शन झालेलं आहे, या विषयावरती खोलवर जाऊन स्वतःचं आपण आत्मपरीक्षण आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करूया. मिसावेळी आपण त्या भाकर रूपी ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो. माझी श्रद्धा त्या भाकर रूपी ख्रिस्तावर आहे का? तो भाकर होऊन आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येऊन आपली आध्यात्मिक भूक तो तृप्त करत आहे. आणि हाच प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला त्याच्या भाकरीने तृप्त करीत असतो, या गीताच्या शब्दाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारूया आणि आपलं अंतःकरण आपण निर्मळ करूया. पवित्र द्यावे. प्रकाश माझा
प्रकाश माझा तूनी जग जगी पसरावे. कर होऊनी जीवन जगास द्यावे. करवोनी जीवन जगास द्यावे. माझे हात तू होऊनी सौजन्य जगास द्यावे. माझे हात तू होऊनी सौजन्य जगास द्यावे. माझे हृदय तू होऊनी हवीत सर्वांस द्यावे. माझे हृदय तूनी हवेत सर्वास द्यावे. कर होऊनी जीवन जगास द्यावे. करवोनी जीवन जगास द्यावे. तू भाकर होवोनी जीवन जगास द्यावे. होय माझ्या प्रिय भाविकांनो, हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी एक प्रकारचं आमंत्रण देत आहे. या भाकर रूपी ख्रिस्ताकडे पुन्हा एकदा आपण टक लावून आपलं लक्ष केंद्रित करूया आणि या येशूवरती आपली पुन्हा एकदा नजर ठेवत असताना योहानाच्या शुभवर्तमानामधील अध्याय 3 वचन 16 आम्हा प्रत्येकाला आठवण करून देत आहे की देवाने जगावरती एवढं प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आम्हा सर्वांसाठी दिला, जेणेकरून आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहेस. तूच म्हटलं आहे की आय हॅव कम दॅट यू मे हॅव लाईफ अँड लाईफ इन अबांडंट. मी तुमच्यामध्ये यावं जेणेकरून तुमचं जीवन हे परिपूर्ण व्हावं. आणि आज आम्हा प्रत्येकाच्या या हृदयामध्ये तू प्रवेश करीत असताना तू आमच्या प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श कर. प्रिय भाविकांनो, योहानाचं पहिलं पत्र आम्हाला सांगत आहे की आपण एकमेकावरती प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. मी देवावरती प्रेम करतो, देवावरती प्रीती करतो, मग मी इतरांमध्ये देवाला शोधतो का? क्षणभर शांत राहूया आणि याच्यावरती मनन
चिंतन करूया. मी इतरांमध्ये देवाला शोधतो का? आणि मी देवाला शोधत असतानाच मी कुठल्या मार्गाने किंवा कुठले प्रयत्न देवाला शोधण्यासाठी करत आहे? आतापर्यंत देव मला जर माझ्या शेजाऱ्यामध्ये, माझ्या इतर बंधू बहिणीमध्ये मला जर दिसत असेल, तर मी कुठल्या मार्गाने, कुठल्या प्रयत्नाने देवाला शोधत असतो? तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 मध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. आपण देवाच्या प्रीतीमध्ये राहतो का? आपण देवाच्या प्रीतीमध्ये वस्ती करण्याचा प्रयत्न करतो का? हा प्रश्न आपण स्वतःला आज विचारूया. पुढील प्रश्न आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपले दोन्ही हात त्या क्रुसावर टांगले असताना, आपलं सर्वस्व, आपलं सर्व काही देवपित्याला समर्पित करीत असताना संपूर्ण मानवजातीवरती बिनशर्त प्रेम केलेलं आहे. प्रिय भाविकांनो, आज आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, माझे प्रेम हे स्वार्थी की निस्वार्थी आहे? शेवटी पाप व सैतानी प्रवृत्ती यांच्या आहारी मी गेलेलो आहे का? पाप व सैतानी प्रवृत्ती ह्यांना मी बळी पडलेलो आहे का? मन एकाग्र करूया आणि शांत राहून या सर्व प्रश्नावरती आपण मनन आणि चिंतन करूया. देव प्रेम आहे प्रिय मित्रांनो, आणि हाच देव ज्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र आम्हा प्रत्येकासाठी दिला, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या ह्या कुटुंबामध्ये हजर आहे. पुन्हा एकदा आपण या गीताद्वारे प्रभूला आपल्या अंतःकरणामध्येच ठेवण्याचा प्रयत्न करूया. ए ए मम येशू,
या गीताद्वारे ये मम येशू, ये प्रभु राया, मनमनी वास करावया. ये मम येशू, हे मम येशू, हे प्रभुराया, मनमनी वास करावया. ये मम येशू. नसे योग्य मना, नसे योग्य तना, पावन पवित्र तुला वास करावया. ये मम येशू, ये मम येशू, ये प्रभुराया, मनमनी वास करावया. ये मम येशू. ये मम येशू, ये प्रभु राया, मनमनी वास करावया. ये मम येशू, ये मम येशू, ये प्रभु राया, मनमनी वास करावया. ये मम येशू. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. तू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आलेला आहेस. तू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला आजच्या दिवशी स्पर्श केलेला आहेस. आणि मनोमनी आम्हाला ते विश्वासाने भासत आहे की तू आमच्या जीवनामध्ये येऊन आमची हृदये तू धुवून टाकलेली आहेस. तुझ्या प्रीतीने, तुझ्या प्रेमाने तू आम्हाला भरून टाकलेला आहेस. थँक यू जीसस. आभारी. धन्यवाद येशू. तू तुझं प्रेम आम्हा प्रत्येकाला दिलेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू तुझ्या प्रेमामध्ये आम्हाला एकरूप केलंस आणि आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तू अवतरलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. हे धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. बा
या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काळीज मी तुला देतो. काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टी सातास जीवेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणीतो आम्ही. सत्यमाने तुम्ही शब्द देवपुत्राचे. काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख व मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांच्या पवित्र रहस्याचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हास वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भ संभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो.